आजचा विषय हा आहे नांदणी मठातील हत्तीनी संदर्भामध्ये महादेवी उर्फ माधुरी हिच्या संदर्भात ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांसंदर्भामध्ये समाजावरती किंवा सामाजिक लोकांवरती जातीपातीमध्ये भावनिक आव्हान करून या ठिकाणी राजकीय मंडळी आपली पोळी भाजण्यासाठी विविध आंदोलनं, मोर्चे असतील, आंदोलनं असतील, निषेध असतील या ठिकाणी नोंदवत आहेत। आपण यामध्ये सुज्ञ आहात पत्रकार बंधू माझे। या ठिकाणी महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीला या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ज्या ठिकाणी पाठवायचं होतं त्या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे। 28 जुलै रोजी या ठिकाणी तिची रवानगी त्या ठिकाणी जे भावनिक लोक झाले, आया, माय, माता माऊली या ठिकाणी रडल्या। सगळ्याच्या अशी नाळ जुळलेली ही 33 वर्ष त्या ठिकाणी राहणारी आमची माधुरी या ठिकाणी अत्यंत भावनिक पद्धतीनं त्या ठिकाणी थोडक्यात विदाई करण्यात आल्यासारखं केलं। आणि आजही 4-4, 5-5 दिवस होत आले त्यांना काही लोकांनी अन्नग्रहण केलं नाही। हा भावनिक विषय आहे। जलकट्टू तामिळनाडू प्रमाणे या ठिकाणी आपल्या ज्या संस्कृती आहेत, आपलं जे पारंपरिक रीतिरिवाजानं जे काय काम चाललेलं आहे, आज 1300 वर्षापासून या जैन समाजाच्या मठामध्ये विविध प्रकारे हत्तींचं त्या ठिकाणी पालन पोषण केले जातं। हे आमचे चेतन कोठारी म्हणून जैन समाजाचे आमचे बार्शीचे नेते आहेत। या ठिकाणी त्यांचं पालन पोषण केलं जातं आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी आपण पाहिलंय पेटाच्या माध्यमातून 1980 साली जागतिक संघटना झाली। आपल्याकडे 2000 सालामध्ये या ठिकाणी या देशामध्ये ती आली आणि आपण विविध ह्याला संघर्ष करतोय। बैलगाडा शर्यतीला संघर्ष केला, तुमच्या टकरी, हल्याच्या टकरी असतील किंवा बाकीचे जे सामाजिक उपक्रम आपले आहेत या पद्धतीनं या ठिकाणी त्यांचं प्राणी ह्याच्या संदर्भातलं क्रुएलिटी ॲक्ट खाली 1960च्या त्यांच्या काही बाबी अतिशय खऱ्या असतील, परंतु जे समाजाला किंवा आमच्या धर्माला अभिप्रेत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या घटनेनं प्रत्येकाला आपल्या धर्माचं आचरण करण्याची काय मुभा दिलेली आहे। त्यामुळं या ठिकाणी हा प्रश्न निर्माण झालेला आहे। वास्तविक पाहता या ठिकाणी 3 वर्षाची असताना वगैरे सगळं तुमच्या ह्याच्या माध्यमातून आहे। विविध पत्र, मी कुणाचीही बाजू घ्यायला आलेलो नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर कुठलाही उद्योगपती असो, कुठलं गृह खाता असो, राज्य सरकार, केंद्र सरकार असो, या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे कुणीही नाही आणि त्यांच्या आदेशाचं पालन सर्वांनी करावं लागणार, यामध्ये तिळमात्र शंका बाळगायचं कारण नाही। 2017 साली काही ही घटना या ठिकाणी घडली गेली त्या मठामध्ये, नांदणीमध्ये। त्यानंतर डिसेंबरमध्ये घटना घडली। एप्रिलमध्ये या ठिकाणी 2018ला राजू शेट्टी या ठिकाणी खासदार होते आणि ते खासदार असल्या कारणानं त्या ठिकाणी त्या भागाचे काही मठातील लोकांनी काही सांगितलं असेल। त्यानंतर राजू शेट्टी या ठिकाणी तुमचं हे जे पत्र आहे राजू शेट्टींचं हे सगळीकडे व्हायरल होत आहे। एकच पत्र आहे, कारण ह्या पत्रामुळं हे 2018 साली त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये या ठिकाणी संस्थान नांदणी येथील पाळीव हत्ती वनसंग्रहालयाकडे सोडण्याबाबत या प्रकारे हे पत्र आहे। आज हे पत्र दिल्यानंतर 2018ला पत्र दिलं, 2020ला पेटाचे लोक आले होते, त्यांचे फोटो त्यांनी स्वतः पेजवर व्हायरल केलेले आहेत राजू शेट्टी यांनी। आणि त्याप्रमाणे ही जी आमची महादेवी उर्फ माधुरी ही बोर्डावरती म्हणतो ना आपण, एखादं हायलाइट कसं होतं त्या पद्धतीनं हायलाइट ही 2017-18 पासून 20 पर्यंत ही यायला लागलेली होती आणि त्यामुळं त्या पेटा ही जी प्राणी ह्याची संघटना आहे यांचं लक्ष या गोष्टीकडे गेलं। त्यांचा संपर्क त्या ठिकाणी राजू शेट्टी बरोबर झाला। ते स्वतः कबूल करतायत की मला देवस्थानच्या जैन समाजाच्या मठाच्या मठाधिपतींना समजून सांगा वगैरे ही जी भाषा आहे। आणि त्यावेळेला 2 कोटी रुपये म्हणजे ह्यांचं जेव्हा पत्र या ठिकाणी व्हायरल होऊ लागलं राजू शेट्टींचं, तेव्हा हे बुमरँग आपल्यावरती येत आहे, कारण तुम्हीच वनामध्ये तिला त्या ठिकाणी जंगलामध्ये सोडा म्हणून तुम्ही पत्र देणार आणि तुम्हीच आज त्या विरुद्ध आंदोलन किंवा काय करणार, हे योग्य होत नाही। त्यानंतर त्यांनी तो 2 कोटीचा विषय आणला की त्यावेळेला ते देतो म्हणले होते वगैरे या पद्धतीनं। या पत्रामध्ये त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तात्पुरतं या हत्तीनीला तात्पुरतं घेऊन जावा
आमच्याकडे माऊस याची व्यवस्था झाली, तिला संगोपन करणाराची व्यवस्था झाली की आम्ही आणू, असं ह्या पत्रामध्ये कुठंही नाही. यामुळं राजू शेट्टींचं जे आंदोलन आहे, माझ्या माहितीप्रमाणे 2019ला पराभव झाला, 2024ला पराभव झाला. राजकारणामधनं आपण सदुभाऊ खोत सारखी लोक त्यांच्यापासून निघून गेली आणि त्या ठिकाणी लोकांना गुमराह करू नका. तुम्ही रविवारचा मोर्चा करता कलेक्टर ऑफिसवरती पहाटे 4ला, का तर दुसरं कोणी मोर्चा काढू नये त्याच्या आधी त्याचा श्रेय घेण्यासाठी तुम्ही 4 वाजता पहाटे 45 किलोमीटर लोकांना चला म्हणून सांगता. म्हणजे याचा तुमचा हवाच तुम्हाला या ठिकाणी या वन्य प्राण्याच्या हत्तीनीच्या राजकारण करून तुम्हाला त्याची पोळी भाजायचं काम तुमचं चाललेलं आहे. हे स्पष्टपणे आम्हाला या ठिकाणी आमचा माजी पोलीस अधिकारी म्हणून या ठिकाणी आरोप आहे. जनतेला भडकावणं, भावनेचा विचार करणं आता राजकीय दृष्टिकोनातनं नाही तर याला सर्वोच्च न्यायालयातनं याचा पर्याय निघू शकतो, अन्यथा पर्याय याला निघू शकत नाही. तुम्ही जर नांदणी गावामध्ये ही हत्तीन माधुरी याला आणायचं म्हटलं तर कायदेशीर त्याच्या प्रोव्हिजन आहेत. त्या प्रोव्हिजन काल त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार, मी सरकारचं सांगायला आलेलं नाही, परंतु महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी मिटिंग घेतलंय. सगळे मठाधिपती किंवा सगळे राजकीय मंडळी तिथं होते. होडाचढ यांची लागलेली आहे. मी आणतोय हत्तीन का मी श्रेय घेतो का मी श्रेय घेतो, काय चाललं प्राण्याच्या ह्याच्यावरती तुम्ही टाळूवरचं लोणी मड्याच्या खाणार काय, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी आपण या ठिकाणी राजकारण करू नये. तुम्ही मोर्चा कलेक्टर ऑफिसला आपण इतके पत्रकार आहात, रविवारी मोर्चा असतो का? रविवारी सुट्टी असते. पण यांनी त्या दिवशी मोर्चा काढला आणि एकाही कार्यकर्त्याला टी शर्ट तसा नव्हता. तुम्ही बघितलं असाल त्या ठिकाणी त्या महादेवीचा फोटो लावलेला छातीवरती ते ही करून. म्हणजे राजकारण किती करणार तुम्ही? कोणावर आरोप करायचे ते करा, तुम्हाला काय करायचं त्याबद्दल अजिबात ही नाही, तिळमात्र शंका बाळगायचं कारण नाही. या ठिकाणी त्यांच्या पत्रानंतर हे हायलाईट झालं. त्या ठिकाणी अनेक ह्याला हैदराबाद वगैरेला या ठिकाणी गुन्हे दाखल झाले आणि त्यानंतर 2023ला हा प्रश्न ऐरणीवर येऊन उच्च न्यायालय या ठिकाणी आपल्या मुंबई हायकोर्ट आणि राजू शेट्टीच्या पत्र दिले की तुम्हाला. राजू जिनसेन भट्टारक संस्थान मठ नांदणी येथील पाळीव हत्ती वनसंग्रहालयाकडे सोडण्याबाबत, त्यामध्ये उपरोक्त विषयानुसार जिनसेन भट्टारक संस्थान मठ नांदणी येथील वन विभागाच्या परवानगीने गेली 20 वर्ष उत्तमरित्या हत्तीचे संगोपन केले आहे. तरी यापुढे हत्तीचे वयोमान व हत्ती वाहक महातू मिळणे कठीण आहे. त्यामुळे हत्तीचे संगोपन व देखभाल करणे कठीण आहे. त्यामुळे त्याच्या मागणीनुसार, म्हणजे मठसंस्थांना मागणी केलेली होती आणि त्यांच्या विनंतीनुसार तुम्ही वनसंग्रहालयाकडे तिला म्हणजे घेऊन जावं ही विनंती, असं हे पत्र आहे. यामध्ये जे आत्ता सांगतायत ते की बाबा त्यामध्ये फरक करून सांगतायत की तात्पुरता आम्ही घेऊन जा म्हणलो आणि तात्पुरता आम्ही त्यानंतर तुमच्याकडून आम्ही घेऊन येणार होतो. हे दादांत खोटा आहे. या पत्रामध्ये तसं नमूद पाहिजे की थोडे दिवस आम्हाला ह्या माणूस मिळेपर्यंत तुम्ही ठेवून घ्या असं म्हणलेलं नाही. आणि त्यामुळं या ठिकाणी दुटप्पी भूमिका या ठिकाणी राजू शेट्टी यांची दिसून येते. आणि इतर वेळचं आपण पाहिलं, मी आरोप करणार नाही, परंतु एखादा कुठला तरी विषय घेऊन त्याला इतकी हवा द्यायची या राजकीय पुढाऱ्यांना, नेत्यांना सवय लागलेली आहे. आणि त्यामुळं कुठल्या तरी विषयाला आज प्राण्यांच्या ह्या माधुरीच्या विषयामध्ये आपली राजकीय पोळी भाजायची या दृष्टिकोनातनं तुम्ही हे काम करताय असं आमचं राजू शेट्टीवर म्हणजे आरोप आहे. आणि तुम्ही विविध काय म्हणतात शेतकरी आंदोलन, शेतकऱ्याचं अमकं कारखानदारावर मोर्चे, 3000 भाव द्या, 5000 भाव द्या असं म्हणायचं, पुन्हा त्या ठिकाणी मिटिंगा करायच्या आणि बाकी बोलायची मला गरज नाही, हे तुमची समजून घ्या. ह्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही राजू शेट्टींना सांगतो, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न करता महाराष्ट्र शासन या ठिकाणी तुमच्या पॉझिटिव्ह या ठिकाणी माझे फडणवीस साहेब असतील, माझे म्हणजे याचा अर्थ आपल्या मुख्यमंत्री ते आहेत, त्याला पक्ष नाही, त्या दृष्टिकोनातनं एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, कुणी असतील, आणि त्याप्रमाणे तुमचा जो नांदणीचा मठ आहे त्याचे मठाधिपती या ठिकाणी पुनर्विचार याचिका दाखल करावी. राजकारण यामध्ये करू नये. पुनर्विचार याचिकेमध्ये आज जे वनतारा आहे, वनताराला ते काय त्या ठिकाणी तात्पुरतं त्यांनी कस्टडी घेतलेली आहे. कोर्टाची ऑर्डर उद्या झाली की चालले परत कुठं कुठं काय असेल ते. यामध्ये त्यांची बाजू घ्यायला आम्ही आलेलो नाही, परंतु या ठिकाणी वनतारा जसं पोलीस शे द्यावा लागतो त्या पद्धतीनं सगळे पॉझिटिव्ह त्या ठिकाणी करतील. आणि पुनर्विचार याचिकेमध्ये काही पत्रकारांनी अतिशय सुंदर रीतीनं सांगितलंय की जलीकट्टूच्या संदर्भात तामिळनाडूमध्ये 2014ला बंदी आली, 17ला झालं काय, 18ला काय झालं,
23ला तो खेळ म्हणून मान्यता देण्यात आली, त्यावेळेला पेटाला शांत राहावं लागलं. त्या पद्धतीने इथं सुद्धा तुमच्या जर संस्कृती टिकवायची असतील सगळ्याच बाबतीत, मग हत्ती लागतात, घोडे लागतात, कुठं काय लागतंय, बैलाच्या शर्यती, मी तर म्हणतो त्या हल्याच्या टकरी ज्या असतात त्या सुद्धा संस्कृतीमध्ये आहे. पैलवान कशा करता तयार करतो, आपण कुस्ती खेळायला तयार करतो. त्या पद्धतीनं कधी थोडं कायद्यात ही काय असेल, पण आमची संस्कृती पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे, त्याचा सुद्धा मान सन्मान राखला गेला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी आम्हाला, कारण जैन बांधव या ठिकाणी राजकारण काय व्हायला आहे, जैन मुनी त्या ठिकाणी रडले, म्हणजे त्यांना त्या हत्येबद्दल 2017ला आपला माणूस गेलेला असला तरी सुद्धा इतकी आत्मीयता आहे, त्यांची नाळ जोडली गेलेली आहे. त्यामुळे जैन बांधव सगळे सद्गुरू त्यांचे जैन मुनी, मी सुद्धा आनंद आश्रम नगरला जातो, नगरला या ठिकाणी नगरलाच ना आनंद आश्रम, त्या ठिकाणी मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला जातो. त्यांचं अहिंसा परमो धर्म भगवान महावीरानं दिलेल्या पथावरती चालणारे आणि आपल्या राज्याच्या देशाच्या इकॉनॉमीवरती परिणाम करणारी ही सगळी मंडळी आहेत, जैन समाज आहे, त्याला नाराज कोणीच करू शकत नाही, कुठलाच नेता करू शकत नाही. त्यामुळे मी काहीतरी करतोय तुमच्याकरता, मी काहीतरी करतोय हे दाखवायचं जे चाललेलं आहे राजू शेट्टींचं. राजू शेट्टीच का नाव घेतोय, तर कारण त्यांच्या पत्रामुळेच ही सुरुवात झालेली आहे. 2018ला तुम्ही जर पत्र दिलं नसतं, ते बोर्डावर आलं नसतं, तर कशा करता ते ही झालं असतं, म्हणजे ही परिणाम पुढे झाला नसता, असं आमचं म्हणणं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी परत आरोप करणं, खोटे आरोप करणं, मग ते तिकडे काय होईल, ते 48 प्रवास केला, किती हत्ती तिथं आहेत अमक्यात, एका हत्तीनं कुणाला काय फरक पडणार, 250 हत्ती असतील एक हत्ती नसेल, काय अडचण आहे, हा विषय नाही आहे. आणि मी सांगितलं कुठलेही उद्योगपती असो, कायद्यापुढं सगळे समान आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची आहे आमचं असं म्हणणं आहे. आजच मगा सकाळी पत्रकार परिषद किंवा ते जे बाईट आलेला आहे फडणवीस साहेबाचा किंवा शासनाचा, या ठिकाणी वनताराच्या कोणाला तरी बोलवलेलं होतं, त्यांनी सुद्धा लेखी दिलेला आहे की आम्हाला काही ऑब्जेक्शन करू कशाचं नाही. त्याप्रमाणे मठसंस्थांना सुद्धा त्या ठिकाणी पत्रही केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आम्हाला आमची महादेवी माधुरी या ठिकाणी परत आली पाहिजे. या दृष्टिकोनातून तुम्ही राजकारणात जातीपतीशिवाय कमी बोलायलाच तयार नाही. हा लिंगायताचा मठ आहे, तो काय धनगराचा मठ आहे, तो ह्यांचा जैन समाजाचा मठ आहे, कुठं तरी खाली आम्ही सगळ्या आमच्या आस्था सगळ्या एकमेकात जुळलेल्या आहेत, आम्ही गावागावामध्ये एक आहोत. पण कुणीही आता काय झालं विषयांतर होईल त्यामध्ये की आमचं जातीशिवाय बोलत नाही, कोणाला मारलं तर मग ते आमच्या जातीचे ह्याला मारला त्याला मारला, हा विषय नाही. आम्ही संरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, सज्जनाचं रक्षण दुर्जनाचा विनाश, या पद्धतीनं मी आपल्या पुढे एक माझी पोलीस अधिकारी म्हणून आलो. आणि मला जे वाटलं की समाजामध्ये जे हे पसरवलं जात आहे, हिथं बंद ठेवला जा, मोर्चा काढ, अमुक कर, हे वेटेला न धरता यामध्ये कायदेशीर मार्ग काढून, कायद्यात बदल करून, अमेंडमेंट करून, राज्य सरकार केंद्र सरकार, जर तुमचं त्या कर्नाटक आणि आंध्र आणि महाराष्ट्र इथं बॉर्डरवरती हत्ती पिसाळलेले, केरळमध्ये ते काय धिंगाणा घालतायत, गावात घुसतायत, अमकं होतंय, त्यांचं पुनर्वसन करायचं असेल, तुमचं काय ते वनतारा द्या सोडून, त्या ठिकाणी दुसरं एखादं काहीतरी अभयारण्य चालू करा, त्या ठिकाणी त्यांच्या अजून सामाजिक संस्था असतील किंवा वनतारावाले असतील त्यांची मदत घ्या, त्या ठिकाणी एखादं हे निर्माण करा जंगल, की त्या ठिकाणी त्यांचं संगोपन केलं जाईल. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमची माधुरी परत आली पाहिजे, या दृष्टिकोनातनं पॉझिटिव्ह आम्ही थिंकिंग करतो. आणि शेवटी राजू शेट्टी किंवा त्यांच्यासारखे विचार करणाऱ्या राजकारण्याला आम्ही या ठिकाणी काय म्हणतात त्याला इशारा देतो की तुम्ही जर असंच जर समाजाला, आमच्या जनतेला भडकवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू देणार नाही. एक माझे पोलीस अधिकारी या नात्यानं आम्ही सांगतो, कारण आम्ही आयुष्य आमचं 34 वर्षे त्यासाठी वेचलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही भावना आमच्या मांडायला आलेलो आहोत.